ही प्रस्तावना. नमस्कार. नमस्कार. काकू, आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. त्या आकाशवाणी यवतमाळला चिंतन करतात. काकूंचा जो प्रवास आहे हा मला माहीत असलेला जवळपास 1990 पासूनचा हा काकूंचा प्रवास आहे. MA संस्कृत आहेत, त्यांचं मराठीमध्ये MA झालेलं आहे. त्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. सर्व्हिसमध्ये असताना त्यांना अनेक पारितोषिकांनी त्या सन्मानित झालेल्या. आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांनी शाळेत असताना आणि त्यानंतरही बरीच उपक्रम चालवलेली आहेत. जे पुरस्कार आहेत ती याप्रमाणे: काव्यगौरव पुरस्कार, उत्कृष्ट स्फुट लेखन पुरस्कार. काकूंचं जे लेखन कार्य आहे ते अनेक विषयावर आहे. म्हणजे एक विषय आपण धरू शकत नाही की संत साहित्याचं आहे की स्फुट लेखन आहे की ललित आहे की चिंतन आहे. काकूंचं आजपर्यंत जे लेखन आहे ते दैनिक तरुण भारतला आलेलं आहे, लोकमतला आलेलं आहे, लोकदूतला आलं आहे आणि अशा विविध वृत्तपत्रातून त्यांचं लेखन, काव्य असं वेगवेगळं वेळोवेळी छापून आलेलं आहे. काकूंनी आतापर्यंत जवळपास 15 पुस्तकांना प्रस्तावना दिलेली आहे. शैक्षणिक आवड आहे ही आधीपासूनच होती की शिक्षण घेता घेता निर्माण झाले? नाही, तसं आमचं घराणंच हे अतिशय सुशिक्षित आणि विद्वान. म्हणजे माझे वडील सुद्धा न्यायशास्त्र निपुण होते आणि भाऊ तर उत्तम डॉक्टर, वैद्यकीय पेशात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नावलौकिक झालेला. आणि त्यामुळे घराण्यामध्ये शिक्षणाचा वारसा हा लहानपणापासूनच होता. मला मात्र शिक्षणाची विशेष आवड नव्हती, पण जसं जसं घरचं वातावरण बघत गेलं आणि घरच्यांकडून, भावाकडून वगैरे जो सपोर्ट मिळाला मला, त्यानंतर मग मला शिक्षणाची आवड झाली आणि शाळेमध्ये प्रत्येक क्षेत्रात माझा प्रथम क्रमांक. त्या काळातला शैक्षणिक जो कालावधी हो आणि आजचा शैक्षणिक कालावधी यामध्ये बरीच तुम्हाला तफावत जाणवते. नक्कीच तर त्यावेळेची एखादी आठवण आहे ना. राणी लक्ष्मीबाई विद्यालयात माझं 8वी पर्यंतचं शिक्षण झालं आणि त्या काळातली अतिशय नावाजलेली शाळा, शिस्तबद्ध शाळा. कारण बाबाजी दातेंचा नावलौकिक हा फक्त विदर्भापुरताच नाही तर सबंध महाराष्ट्रात होता. आणि अशा या शालेय जीवनामध्ये माझ्या त्या शाळेमध्ये अगदी सुरुवातीचं शिक्षण मला मिळालं आणि त्यामुळे शिस्त ही जी आहे ती तेव्हापासूनच रुजलेली. त्यामुळे असा एक प्रसंग आला की एकच दिवस फक्त मला शाळेत जायला थोडा उशीर झाला आणि त्यामुळे त्या काळात आमचे गोखले सर होते, उषाताई दामले होत्या आणि नायगावकर ताई होत्या. मला उशीर झाल्याबरोबर त्यांनी गेट बंद केलं बाहेर शाळेचं आणि मला सुचेना काय, घरी जायची सोय नाही आणि शाळेत येऊ देत नव्हते आणि इतका वेळ बाहेर उभं राहायचं कसं, एवढा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. पण मग नंतर मग आमच्या गोखले मॅडम बाहेर आल्यात, गोखले सर, आणि म्हणाले का बेटा, का बरं? म्हटलं मला रडायलाच आलं त्यावेळेला. आणि त्यानंतर म्हटलं की मला आज थोडा उशीर झाला म्हणून मला उषा त्यांनी बाहेर ठेवलं. असं का? म्हणे बरं ठीक आहे, चल मी नेतो तुला आत. आणि त्यावेळी मग त्यांनी मला आत नेलं, मला ऑफिसमध्ये नेलं आणि सांगितलं की तू यांना सांग की यानंतर मला कधीही वेळ होणार नाही. आणि तो इतका कायम रुजला माझ्या मनात. त्याच्यानंतर मला कधीही शाळेत म्हणजे सर्व्हिसमध्ये सुद्धा उशीर कधीही झाला नाही. तो प्रसंग असेल छोटासा पण एवढा मोठा परिणाम करून गेलाय तो. संस्कृतमध्ये MA करणं ही आवड म्हणून झाला की कुठल्या? आवडचा प्रश्नच नाही तिथे. आमचं घराणंच इतकं शिस्तबद्ध होतं आणि त्यांच्या आवडी जपणं हे आमचं काम होतं. माझ्या वडिलांची अतिशय इच्छा होती संस्कृतमध्ये MA व्हावं किंवा हा विषय माझे वडील फार संस्कृत तज्ज्ञ होते. त्यांना सारखं वाटत होतं की आपल्या घराण्यात कोणीतरी संस्कृतचा वारसा चालवणारं असावं. पण काय झालं की काय योगायोग असेल माहिती नाही, वडिलांचं निधन झालं पण ती इच्छा तशीच कायम राहिली. तर माझे जे बंधू होते डॉक्टर होते, पण मग ती इच्छा त्यांनी पूर्ण करण्यासाठी मला त्यांनी सपोर्ट केला आणि सारखं म्हणाले की तुला MA करायचं आहे. आमच्याकडे सर्व्हिसला विरोध होता, त्यांना नोकरी वगैरे करणं आवडत नव्हतं, तू शिकायचं बस. आणि त्याच्यासाठी त्यांनी मला नागपूरला हॉस्टेलला ठेवलं आणि संस्कृत MA करायलाच पाहिजे हा आग्रह त्यांचा, भावाचा.
आणि त्या याच्यानुसार मग मी संस्कृत MA आणि ती पण फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. आणि त्या काळामध्ये एक निवड, एकतर तुम्ही संस्कृत निबंध लिहा किंवा मग थिसिस लिहा छोटासा, तर ते डेझर्टेशन ज्याला म्हणायचं. तर मी डेझर्टेशन घेतला कारण मला गहन विषयात अभ्यास करायचा होता अध्यात्मिक शास्त्रात. आणि मग तो जो मी विषय निवडला तर तो होता अध्यासाचे विविध पर्याय. अध्यास म्हणजे काय, तर जसं एखादी दोरी पडलेली आहे आणि त्याच्यावर सापाचा भास होतोय आपल्याला, त्याला अध्यास म्हणायचं. संस्कृतमध्ये शब्द आहेत भास, ज्याला आपण म्हणतो. आणि तो विषय मग जेव्हा मला ते गाईड होते आमचे गत्रम सहस्त्रबुद्धे म्हणून, त्यांना दाखवला, ते म्हणाले बाप रे, हा तर विषय PhDचा आहे, हा जमणार नाही. मी म्हटलं मला यातच करायचं, मला दुसरा विषय नको. आणि त्यांनी 6 महिने माझी परीक्षा घेतली, वेगवेगळ्या हे देऊन त्यांनी विषय द्यायचे, मला लिहून आणायला सांगायचे. हे जमलं नाही, परत करायचे. असं करत पण माझी जिद्द एवढी की मी तेच करायचं ठरवलं आणि त्याच्यात केलं, तर मी युनिव्हर्सिटीत पहिली आली. आता हे जे तुमचं शैक्षणिक, तुमचा खूप लोकांशी संपर्क आला असेल, एक सामाजिक भावना निर्माण झाली असेल, तर त्याबद्दल काय सांगाल? तर यवतमाळ ही आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी, त्यामुळे यवतमाळमध्ये उमरेडकर घराणं म्हटलं की 2 विषयांसाठी अतिप्रसिद्ध आहे. एक म्हणजे कला, आमच्या घरामध्ये चित्रकला, मूर्तिकला आणि वैद्यकशास्त्र. तर माझे वडील, माझे आजोबा, माझी आजी आयुर्वेदिक डॉक्टर्सच होते. वैद्यक म्हणजे जवाहरलाल दर्डांपासून, त्यांच्या आईपासून हे सगळे आमच्याकडे औषधाला यायचे. आणि त्यानंतर मग माझे थोरले बंधू जे आहेत डॉक्टर गुणवंत उमरेडकर, तर हे त्या काळातले होमिओपॅथ तज्ज्ञ, DHB होते तेव्हा. आणि होमिओपॅथी तेव्हा सगळ्यात पुढे आणायला ते एकमेव गोल्ड मेडलिस्ट त्या काळात, तरी वर्षापूर्वी. नागपूरला त्यांचं शिक्षण झालं, त्यानंतर यवतमाळात होते आणि त्यांचं औषध अफगाणिस्तानपर्यंत गेलेलं. तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात यवतमाळच्या डॉक्टर उमरेडकर फक्त नाव सांगा, पत्त्याची गरजच नाही. टिळकवाडीमध्ये डॉक्टर कोथळेंच्या घरासमोरचं जे आमचं मोठं आहे ते घर आहे आणि बाजूलाच आमचं हॉस्पिटल आहे मोठं. इतका मोठा तुमचा अभ्यास आहे संस्कृत मधला, मराठी मधला, तुम्ही जे थिसिस लिहिलेलं आहे, त्यामुळे हे विचारणंच चुकीचं आहे की तुम्हाला काव्यलेखन कसं सुचलं. तरी एक काव्यलेखन किंवा हा जो लेखन प्रवास तुमचा सुरू झाला, हा कधीपासून सुरू झाला आणि कसा सुरू झाला? तर काव्यलेखन तर मी आत्ताच म्हणजे एक 10 वर्षातला आहे, पण काव्यलेखन हा माझ्या वडिलांकडून आलेला वारसा हक्क आहे. कारण माझे वडील हे अतिशय सुंदर अभंग करायचे, आरत्या करायचे. धार्मिक क्षेत्रात त्यांचा इतका उच्चांक होता, म्हणजे त्यांचा हात धरणारे यवतमाळात तर नाही पण यवतमाळच्या पंचक्रोशीत कोणी नव्हतं. नारायणराव उमरेडकर म्हटलं की सगळ्यांना ते सगळं, त्यांचं बासरी वादन अतिशय सुंदर होतं, आवाज सुंदर होता. आणि त्यांच्यातला जो काही अंश असेल, अंशाचाही अंश म्हणा हरकत नाही, कारण त्यांची पात्रता फार मोठी आहे. फक्त आमचं एक अहोभाग्य की त्यांच्या पोटी जन्मलो आणि ते आमचे पिताश्री, त्याच्यामुळे त्यांच्याकडून हा आलेला वारसा. आणि या गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये माझं हे या काव्यलेखनाकडे जास्ती वळली. कारण त्यापूर्वी माझं सर्व्हिस असल्यामुळे सगळं लक्ष केंद्रित विद्यार्थ्यांवर आणि शाळेवर, त्याच्यामुळे माझे छंद जे आहे ते मी जोपासलेच नाही त्या काळात. पण नंतर मात्र मी त्याच्या मागे लागून माझा एक विरागी नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे आणि बऱ्याच काव्य संमेलनांमधून, साहित्य संमेलनामधून माझं काव्य वाचन झालेलं आहे. तुमची बऱ्याच विषयावर भाषणं झाली, चिंतनं झाली, काही नावाजलेली असेल जी तुम्हाला अगदी आठवणीत आहेत, अशी काही आहेत ना. महावीर विद्या मंदिरमध्ये एकदा स्त्रियांवर बोलण्याचा त्यांनी मला निमंत्रण दिलं. बाळासाहेब सरोदे, मंगलाताई सरोदे त्या शाळेच्या संचालिका, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही निवडक 5 जणी आम्ही निवडणार आहे यवतमाळातल्या, आणि त्याच्यात तुम्ही अशी काही एखादी महिला निवडा की ज्याच्यावर आत्तापर्यंत कोणी बोललं नाही. मग मी ऐतिहासिक सौंदर्य खनिज मस्तानी त्याच्यावर मी बोलली. ते भाषण इतकं आवडलं की बाळासाहेब सरोदे माझ्या घरी आले आणि कुठून मिळवलं म्हणे तू. मग त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि त्यावेळी इतका टाळ्यांचा कडकडाट झाला त्यावेळी की सगळे लोक आश्चर्य करतात. त्यांचं त्या मस्तानीचं जे सौंदर्य वर्णन दिलेलं आहे ते जेव्हा आपण सांगतो तर ते चित्र असं डोळ्यासमोर उभं राहिलं की जेव्हा ती पानाचा विडा खायची तेव्हा तिच्या या गळ्यातनं तो रस दिसायचा. इतकं तिचं सौंदर्य आणि तेवढी शूरवीर पराक्रम. तर तो एक प्रसंग. त्यानंतर दुसरा असा की यवतमाळच्या भावे राम मंदिर तिवारी चौकातलं, तर तिथे समर्थ रामदासांवर व्याख्यानमाला होती आणि तिथेही माझं समर्थ रामदासांवरच मला बोलायला सांगितलं. आणि एकच दिवस आधी मला फक्त फोन आला आणि की तुला तिथे बोलायचं आहे. शैलताई रानडेंनी फोन केला मला, शैलजा रानडे, आपल्या यवतमाळचं भूषण संस्कृत पंडित. आणि त्यांनी मला सांगितल्यावर नाही म्हणवे ना, आणि त्यांच्यासमोर बसून बोलायचं म्हणजे मला हिंमत होईना. तेव्हा विचार पडला काय करावं.
पण नाही म्हणायचंच नाही, कारण गुरु आज्ञा आणि त्यांना मी गुरुच मानलेलं होतं. आणि त्यामुळे म्हटलं ठीक आहे आणि गेली. मग दुसऱ्या थोडंसं समर्थांचं माझ्याकडे जे साहित्य होतं ते वाचलं, थोडे पॉईंट्स काढले, तिथे गेली आणि रामालाच साकडं घातलं की रामराया तूच आता, मी व्यासपीठावर फक्त बोलते, पाठीशी तू आहेस आणि जे काय म्हणायचं ते तू. आणि ते भाषण इतकं सुंदर की शैलाताईंनी नोट्स घेतल्या त्याच्यावर माझ्या. हे म्हणजे पाहून मला इतकं म्हणजे कृतार्थ तर झालंच, पण म्हणजे मला समजेच ना काय होत आहे, भारावून गेल्यात अतिशय. तो एक 2 प्रसंग. आणि तिसरं म्हणजे हिवरा संगमला नवरात्रीमध्ये भगवती देवीवर माझं भाषण झालेलं. तिथे जवळपास सकाळी 7:30ला आणि 7च्या आरतीला सगळं भक्तमंडळ आलेलं पंचक्रोशीतलं आणि तिथे सगळे थांबले भाषण म्हणजे ते ऐकायला, देवी महात्म्य सांगायचं. आणि ते सांगितल्यावर तिथे जवळपास 1000-1500 लोक आणि ते पिन ड्रॉप सायलेंट. जसं मी ते सुरू केलं आहे तितके लोक आरती संपल्यावर भराभर निघून जातात. पण जसं त्यांनी अनाऊन्स केलं की आता इथे थोड्याच वेळात आपल्याला देवी महात्म्य ऐकायचे आहेत आणि यवतमाळच्या वक्त्या आलेले आहेत असं म्हटल्याबरोबर त्यांनी सगळे लोक थांबले आणि जे 15 मिनिटात व्हायचं त्याला जवळपास 1.5 तास लागला. आणि तो एक प्रसंग माझ्या आयुष्यातला रोमांचित असा सुंदर प्रसंग आहे. एक कविताबद्दल जसं तुम्ही सांगितलं गेल्या 10 वर्षापासून तुम्ही काव्य चालू केलं आहे. हे काव्य लिखाणाचे विषय काय असतात तुमचे प्रामुख्याने? शक्यतोवर तर माझं सामाजिक जाणीव असणारं असतं आणि ह्या व्यतिरिक्त थोडंसं धार्मिकतेवर पण असतं. आणि शक्यतोवर म्हणजे माझा असा ठरलेला विषय म्हणून नाही आहे. ज्यावेळी जसं वातावरण निर्मिती, जसं आता श्रावण आलेला आहे का, श्रावणावर कविता असं, आणि त्यानंतर मग ऋतुमानाप्रमाणे किंवा मग आता सण उत्सव आहेत का, मग त्यावर एखादी कविता. तर मी फक्त एक कवितेच्या 4 ओळी सामाजिक जाणीव आणि ज्या स्त्रियांवर आणि स्वरचित म्हणजे मी भरतपत्नी मांडवी, त्यानंतर लक्ष्मण पत्नी उर्मिला यांच्यावर मी काव्यलेखन केलेलं आहे आणि अतिशय प्रसिद्ध झालं ते. मी फक्त एक छोटीशी कविता, कवितेचं शीर्षक आहे उत्सव आणि ही स्त्रीवरच रचना केलेली आहे की स्त्री कोण आहे, आपण कोण आहे हेच कळालेलं नाही अजूनपर्यंत. ती जाणीव या काव्यामधून करून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे उत्सव किंवा शोध. जाणीव असू दे अंतरातल्या वादळाची, तुझ्याच मुळे प्रकाशणाऱ्या नव्या युगाची. हेही विसरू नकोस की तूच आहेस मुक्तीच्या स्वातंत्र्याला कवेत घेणारी. खरं तर याहीपेक्षा अधिक आहे तुझ्या अस्तित्वाचं प्रयोजन. रात्रीचा अंधार आणि दिवसाचा प्रकाश, नदीचा सागर आणि सागराचा महासागर. तूच आहेस महाशक्ती, वादळांनाही छेदणारी आणि गगनालाही भेदणारी. तुझ्या अस्तित्वाच्या खुणा शकुंतलेच्या अंगठीसारख्या अदृश्य आहे एवढंच. मनाच्या गुलामीला, नात्यांच्या जोखडांना झुगारून फसव्या प्रेमाच्या चक्रव्यूहातून बाहेर पड एकदा. मग मिळून साऱ्या जणी करूया उत्सव नव्यानं गवसलेल्या आपल्याच अभेद्य अस्तित्वाचा. हे तुमचं लेखन जसं मी सांगितलं लोकमत बऱ्याच पेपरला, त्या व्यतिरिक्त कुठल्या मासिक किंवा अशा कुठल्या याच्यात? एकदा दिवाळी अंकात आलं होतं. तो अंक मराठवाड्यातून निघालेला होता. त्यांनी आग्रह केला होता की एक कविता तुमची द्या आणि त्या दिवाळी अंकामध्ये एक कविता माझी आलेली होती, दृष्टीभ्रम नावाची. अच्छा. तुम्ही बऱ्याच वर्षापासून आकाशवाणीला चिंतन करता, तरी किती वर्ष झालीत? 20 वर्ष तर नक्कीच सलग. आणि त्याच्या आधी माझं अगदी जेव्हा आकाशवाणी इथे स्थापन झाली यवतमाळात, त्याच्या दुसऱ्याच वर्षी वेगळा विषय होता की टेलिफोन. त्यावेळी आपल्याकडे फोन असा, तर त्या टेलिफोन धारकांच्या ज्या समस्या त्या काळामध्ये होत्या त्याच्यावर इथले प्रसिद्ध पत्रकार नमा जोशी, मी आणखीन एक जण, आम्ही तिघांनी मुलाखत आमची घेतली होती आकाशवाणी. तो पहिला प्रसंग. आणि त्यानंतर मग काव्य वाचन झालं. त्यानंतर विविध विषयांवर नुसतं चिंतनच नाही, भाषण झालेलं आहे. नागपूर आकाशवाणीवर केनोपनिषद या विषयावर पण भाषण झालेलं आहे. आणि शालेय शिक्षणाच्या अंतर्गत इयत्ता 8वीसाठी जे काही विद्यार्थ्यांच्या कविता वगैरे असतात त्याच्यासाठी सुद्धा मी हे केलं, कार्यक्रम दिलेले आहेत. नाटिका दिल्या आहेत, लघुनाटिका. अंधश्रद्धेवर साक्षरता अभियानमध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे. तुम्ही बऱ्याच पुस्तकांना प्रस्तावना दिली आहे, काही पुस्तकांना पारितोषिक सुद्धा मिळाली आहे.
अशी काही आठवत असतील अशी काही पुस्तकं सांगू शकता? आहेत ना. एक सोनाली अवथरे नावाची विद्यार्थिनी होती. खरं ती विद्यार्थिनी माझी नव्हती, दुसऱ्यांची, पण तिला माझं नाव ऐकून माझ्याकडे आली आणि तिने मला आग्रह धरला की ताई मला तुमच्याकडून कवितेसाठी मार्गदर्शन पाहिजे. मग माझ्याकडे यायची, तिने लिहिलेल्या कविता ती दाखवायची, मग त्यात मी काही सुधारणा सांगायची आणि मग ती म्हणाली की मला प्रस्तावना तुमचीच पाहिजे. प्रस्तावना दिली. संदर्भ नावाचं तिचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाला तिला पारितोषिक मिळालं. अरे वा. आणि त्यानंतर या व्यतिरिक्त एक सखीच्या डोळ्यातील आभाळ हे जे ललित लेख आहे, इथले प्रसिद्ध लेखक कवी सुरेश गांजरे यांचं ते ललित लेखावर पुस्तक आहे. 94 पासून त्यांनी पण लेखन खूप आधीपासूनच आहे आणि त्यांच्या पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे आणि त्यांच्याही पुस्तकाला मोठमोठे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. अरे वा. तर हा एक माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यानंतर आमच्या इथे त्या प्रभावती देशपांडे म्हणून होत्या, त्यांचंसुद्धा एक पुस्तक होतं. त्यांनी धार्मिक कविता, उखाणे वगैरे असे मुलींच्यातनं भोंडले ती वगैरे लिहिली आणि त्यालाही प्रस्तावना माझ्याच हस्ते त्यांनी उद्घाटन केलं. तुम्ही इतके वेगवेगळे कार्यक्रम किंवा सभा, कुठलं साहित्य संमेलन किंवा अशी जी होतात त्याला उपस्थिती? हो, बऱ्याच. चंद्रपूर येथे सूर्यवंश जी संस्था आहे त्यांनी घेतलं होतं साहित्य संमेलन. त्या ठिकाणी काव्यवाचन झालेलं. त्यानंतर वणीला झालेलं. त्यानंतर बार्शी टाकळीला झालेलं आहे मराठवाड्यामध्ये, तिथे पण साहित्य संमेलन झालं होतं. आणि त्यानंतर एकदा नाशिकला झालं होतं आणि यवतमाळच्या बरेच साहित्य संमेलनामध्ये माझी उपस्थिती आणि काव्यवाचन. या व्यतिरिक्त अजून काय सांगू इच्छिता? या व्यतिरिक्त कदाचित म्हणजे कसं आहे की आमच्याकडे एक आध्यात्मिक बैठक आहे आमच्या घराण्याला लाभलेली. विशेषतः माझ्या वडिलांपासून आई, वडील, भाऊ, सगळ्या बहिणी, आम्ही, माझा एक लहान भाऊ, तर हे सगळे आम्ही जे परिवारातले आहोत, तर हे सगळे आध्यात्मिक आणि धार्मिक यांनी अधिष्ठान आहे आमच्या घराण्याला. आमची तशी कुलदेवता तुळजाभवानी असली तरी आमचं दैवत जे आहे ते श्रीकृष्ण आहे आणि आमच्या भावाकडे एक श्रीकृष्ण मंदिर आहे आजही. तर कृष्णाच्या संदर्भात जी काही सण उत्सव जे होतात ते आमच्याकडे आजही मोठ्या प्रमाणात होतात. त्यातलं एक उदाहरण फक्त मी देते की जे कुठेच होत नाही ते म्हणजे दिवाळीमध्ये होणारी गोवर्धन पूजा. दिवाळी सगळ्यांकडे असते, लक्ष्मीपूजन, भाऊबीज वगैरे, पण पाडव्याच्या दिवशी नंतर त्यालाच अन्नकूट म्हटलेलं आहे. आणि श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत करायचा असा आणि खाद्यपदार्थांचा आणि तिथे 56 भोग असतात, म्हणजे जे पदार्थ असतात 56 प्रकारचे सगळे घरी केलेले आणि त्याचा नैवेद्य, त्याची आरती वगैरे असते आणि उत्तम सजावट वगैरे करून मग आम्ही सगळ्याच लोकांना दर्शनाला त्याचं बोलावतो. हा म्हणजे आमच्याकडे आजही तो उत्सव चालू आहे अजूनही. तर त्या याच्यामध्ये यवतमाळातले जे प्रतिष्ठित आहेत ते सगळ्यांनी हजेरी लावलेली आहेत. राजाभाऊ ठाकरे असतील, डॉक्टर प्रताप तारक असतील, काठी असतील आणि आपले नाटककार जे होते जे इथले आष्टीकर वगैरे, तर हे सगळे माझ्याकडे त्या क्षणाला त्या निमित्ताने आलेले. तो हा एक गोवर्धन उत्सव चांगला. आणि आमच्याकडे तसं 12 वर्ष तर मी रामायण वाचन केलं घरी स्वतः. आणि बाकी धार्मिक कार्य आमच्याकडे सतत होतच असतात आणि बाकीचे पण सामाजिक कार्य पण असतात. मग माझ्याकडे अंकुर साहित्य संघाची बैठक होते, कवी संमेलन झाले आहेत. मोठं कवी संमेलन एकदा इथे घेतलं आहे तर शरद पिदळी याचे अध्यक्ष होते, नितीन पखाले होते इथे आलेले आणि आपल्या या प्रांगणामध्येच काव्य उत्सव सुंदर झालेला होता. विद्याताई खडसे होत्या, सगळेच म्हणजे अंकुर साहित्य संघाचे प्रमोद देशपांडे वगैरे सगळी मंडळी. आणि हे अंकुर साहित्य संघाशी पण मी अगदी सुरुवातीपासून जोडलेली आहे. त्यामुळे जे साहित्याचे आमचे कार्यक्रम होतात तर त्यांच्यामध्ये आमचा नेहमी सहभाग असतोच. धन्यवाद काकू, तुम्ही वेळात वेळ काढून मला थोडासा तुमचा वेळ दिला. तुमचा हा साहित्य प्रवास मला जाणून घ्यायला खूप आवडलं. त्या निमित्ताने मला पण खूप काही शिकायला मिळालं. काही वेगवेगळे तुमची लेख चाळायला मिळाली, पुस्तकं बघायला मिळाली की मला तुमचा थोड्या वेळ का होईना सहवास लाभला. खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला सुद्धा इतकं बरं वाटलं की खूप छान वाटलं घरी येऊन. आपण जे काही माझं थोडं काय त्रोटक मलाही खूप बरं वाटलं, तेव्हा मी सुद्धा खूप खूप धन्यवाद देते आपल्याला. धन्यवाद.